पुण्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी अशी घटना घडलेली आहे। पुणे येथील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानक परिसरातील एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक आणि खळबळजनक अशी घटना घडलेली आहे। या गुन्ह्यातील आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही। राज्यभरातून संतप्त अशा प्रतिक्रिया या घटनेच्या निषेधार्थ घडताना किंवा उमटताना दिसत आहेत। पोलिसांनी हा गुन्हा नेमका कसा घडला, तपास कसा सुरू आहे याबद्दल माहिती दिलेली आहे। पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानकात आपल्या गावी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील फलटण येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबली होती। त्यावेळी आरोपी तिथे गेला, गोड गोड बोलला आणि ताई असं म्हटला। त्यानंतर आपण कुठे जाताय म्हणून त्याने त्या मुलीला विचारलं। मुलीने त्याला आपल्याला फलटणला जायचं असल्याचं सांगितलं। त्यावर आरोपीने सातारची बस इथे लागत नाही असं सांगितलं। त्यावर त्या मुलीने किंवा त्या तरुणीने बस इथेच लागते असं ती त्या व्यक्तीला, त्या मुलाला किंवा त्या आरोपीला म्हणाली। त्यावर आरोपी त्या मुलीला म्हणाला की बस इथेच लागत नाही, मी तुम्हाला दाखवतो। त्यानंतर ती मुलगी आरोपीसोबत बसच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे असं एका पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं। मुलगी बसजवळ गेल्यानंतर त्याला म्हणाले की बसमध्ये तर अंधार आहे। त्यावर आरोपीने तिला सांगितलं की ही रात्रीची लेट बस आहे, सगळे लोक झोपलेले असतील किंवा आहेत, हवं तर तू वर चढून टॉर्च मारून बघ किंवा टॉर्च लावून पहा। ती मुलगी बसच्या आतमध्ये जाताच त्याने मागून दरवाजा बंद करून घेतला आणि दुष्कृत्य केलं। दरम्यान त्यानंतर आरोपी आधी बसमधून उतरला, त्या पाठोपाठ 2 मिनिटांनी मुलगी उतरली। ती फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसली। तिने तिथून मित्राला फोन लावला। काही काळातच मित्राच्या सल्ल्यानुसारच तिने लगेच स्वारगेट गाठलं, म्हणजेच स्वारगेट पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार सांगितला। तसंच ते पोलीस अधिकारी असंही म्हणाले की आम्ही सीसीटीव्ही फुटेज काढलेलं आहे, त्यामध्ये आरोपीची ओळख पटलेली आहे। आरोपी शिरूर गावचा आहे, त्याच्यावर 392चा गुन्हा दाखल आहे। दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे। काल त्याच्या घरी शेतात पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपासणी केलेली आहे। कालपासून 8 टीम काम करीत आहेत। त्याने ताई म्हणून आवाज दिला आणि या तरुणीशी ओळख करून घेतली। फलटणची बस वेगळीकडे लागते असे सांगून तो तिला घेऊन गेला आणि नंतर बसचा दरवाजा बंद करून त्याने हा अत्याचार केला। या सगळ्या प्रकारची चौकशी सुरू असल्याचं तेथील पोलीस उपायुक्त पाटील यांनी सांगितलं। तर बसमध्ये बलात्कार होतो, आजूबाजूला कोणाला कळत नाही, बस लॉक केली नाही, ही चूक चालकाची की वाहकाची, सिस्टीममध्ये त्रुटी आहेत असं वाटत नाही का? या प्रश्नावर पोलिसांचं पेट्रोलिंग सुरू असतं, पण प्रत्येक बस पोलीस चेक करू शकत नाही। ही बस आतमध्ये होती। घटनेनंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेली। तिथे आरडाओरडा केला असता तर तिला काही मदत मिळू शकली असती असं देखील पोलिसांनी म्हटलेलं आहे। दरम्यान पीडित तरुणीला दत्तात्रय गाडे या आरोपीने जेवे मारण्याची धमकी दिल्याने ही तरुणी घाबरून गेली। त्यामुळे स्वारगेट बस स्थानकावर आरडाओरडा करण्याचा त्राणही तिच्यात उरला नसल्याचं म्हटलं जातं। या घटनेचे राज्यभर पडसाद उमटताना दिसत असून संतप्त आणि खेदजनक प्रतिक्रिया उमटत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, हे दर्शवणारी ही घटना आहे। या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे। पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतच आहेत। यावर आळा घालण्यात गृह खात्याला यश आलेलं नाही। ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली आहे याचं प्रत्युत्तर देणारी आहे। या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। तसंच काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील या प्रकरणावर भाष्य करताना असं म्हटलं आहे की राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असून या प्रकरणातील गुन्हेगाराचा तपास लागलेला असल्याची त्यांनी सांगितलं आहे। या आरोपीवर याआधी देखील 5-6 गुन्हे दाखल आहेत, त्याला जामिनावर सोडण्यात आलेलं आहे। अशी वस्तुस्थिती असेल तर अशा कट्टर गुन्हेगारांकडे बघण्याचा न्याय व्यवस्थेचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे। तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला तत्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना केल्या आहेत. माझ्या शहरातील कायदा आणि सुव्यवस्था आम्ही बिघडू देणार नाही, असं श्री मोहोळ यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या घटनेवरून सर्वांना आवाहन केले आहे की तरुण मुलींनी, महिलांनी सार्वजनिक जीवनात वावरताना अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. यंत्रणांची मदत घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी. माणसांच्या कळपात हिंस्र श्वापदे वावरतात, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपण सतर्क राहावे. आता या प्रकरणात या पीडित मुलीचं समुपदेशन व तसेच जलद तपासासाठी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. या प्रकरणानंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांकडून स्वारगेट बस स्थानकात तोडफोड करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटानं बस आगारातील सुरक्षा रक्षकाचं कार्यालय फोडलं आहे. तर आगारातील अशा 4 गाड्या आहेत ज्यांचं लॉजिंग केले आहे, असा आरोपच वसंत मोरे यांनी केलेला आहे.